नमस्कार, मी ओंकार डंके आणि आपण पाहताय NDTV मराठी डिजिटल. अणुबॉम्ब असलेला पहिला इस्लामी देश कोणता असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही सांगाल पाकिस्तान. ते उत्तर बरोबर पण आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणतात तो देश आहे ब्रिटन. नेतन्याहू यांनी पत्रकार रॅन्डॉल्फ चर्चिल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. रॅन्डॉल्फ चर्चिल हे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे चिरंजीव आहेत. नेतन्याहू ब्रिटनवर का भडकलेत? नेतन्याहूच्या या वक्तव्याचे ब्रिटनमध्ये काय पडसाद उमटत आहेत? ब्रिटनमधला मुस्लिम प्रश्न काय आहे? त्याबद्दल कोण चिंता व्यक्त करत आहे? हे सगळं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या सुरुवातीला आपण एक आकडेवारी पाहूया ज्यावरून हा संपूर्ण वाद सुरू झाला आहे. 2000 साली ब्रिटनमध्ये साधारण 16 लाख मुस्लिम लोकसंख्या होती, ज्याचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 2.7% इतकं होतं. आज ही संख्या 40 लाखांवर पोहोचली आहे. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचे प्रमाण हे 6% झालं आहे. एका अहवालानुसार 2050पर्यंत ही लोकसंख्या 1,30,00,000 म्हणजेच तब्बल 17% पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हाच संदर्भ देऊन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी यावर एका विनोदी शैलीत भाष्य केलं होतं. तर ब्रिटनच्या माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन यांनी देखील ब्रिटनच्या अणुबॉम्बची सूत्रे उद्या इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हातात तर जाणार नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित केला होता. JD व्हान्स यांनी विनोद केला. JD व्हान्सचा विनोद तोच संदर्भ देत तेच वक्तव्य बेंजामिन नेतन्याहू यांनी मुलाखतीमध्ये मांडलं. तर सुएला ब्रेव्हरमन यांनी प्रश्न उपस्थित केले. पण नेतन्याहू यांच्या या रागामागे केवळ ब्रिटनमधली वाढती मुस्लिम लोकसंख्या हे कारण आहे का? तर हे कारण नाही आहे. तर यामागे ब्रिटनचे बदललेले परराष्ट्र धोरण हे देखील कारण आहे. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचे सरकार आल्यानंतर त्यांनी इस्रायलला दिलेला पाठिंबा टप्प्याटप्प्यानं कमी केला आहे. 2024मध्ये ब्रिटननं इस्रायलला होणारी काही शस्त्रास्त्रांची निर्यात रोखली. 2025मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा स्थगित करण्यात आली आणि त्याच वर्षी ब्रिटननं अधिकृतपणे पॅलेस्टाईन देशाला मान्यता दिली. त्यामुळेच बेंजामिन नेतन्याहू संतापलेत. आता ब्रिटनचे सध्याचे पंतप्रधान आहेत अँडी बर्नहॅम. अँडी बर्नहॅम यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर ही परिस्थिती अधिकच ताणली गेली आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी गाझाच्या मुद्द्यावर ब्रिटनने घेतलेल्या भूमिकेबद्दल जाहीर माफी मागितली होती. तसेच इस्रायलवर अधिक दबाव आणण्यासाठी त्यांच्यावर नवे निर्बंध लादणे आणि बेकायदेशीर वस्तूंवर बंदी घालण्याचे संकेत त्यांनी दिले होते. ब्रिटनच्या याच भूमिकेमुळे नेतन्याहू प्रचंड संतापलेत. नेतन्याहू यांच्या या वक्तव्याचे ब्रिटनमध्ये देखील जोरदार पडसाद उमटलेत. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत हे वक्तव्य पूर्णपणे अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर ब्रिटनच्या ज्यू धर्मीय नेत्यांनी देखील या वक्तव्याचा निषेध केला आहे. नेतन्याहू हे ब्रिटनमधील ज्यूंचे प्रतिनिधित्व करत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. लक्षात ठेवा, जगाच्या पाठीवर ज्यूंचा एकमेव देश आहे इस्रायल आणि त्या इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे आमचं प्रतिनिधित्व करत नाहीत, ब्रिटनमधल्या ज्यूंचं प्रतिनिधित्व करत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण वादामध्ये एक मोठा ऐतिहासिक विरोधाभास आहे. कारण इस्रायलच्या निर्मितीचा पाया रचला गेला तो ब्रिटनमुळेच. 1917 साली ब्रिटनचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री आर्थर बाल्फोर यांनी ज्यू लोकांसाठी स्वतंत्र राष्ट्र व्हावे असं आश्वासन देणारं एक पत्र लिहिलं होतं. तेच पत्र बाल्फोर जाहीरनामा या नावानं प्रसिद्ध आहे. या पत्राच्या पूर्वी इस्रायल व्हावं अशी ज्यू धर्मियांची इच्छा होती. काही पाश्चिमात्य देशातील नागरिकांची इच्छा होती. पण बाल्फोर यांच्या या पत्रामुळे ते ब्रिटनचं वचन बनलं आणि पुढच्या 31 वर्षामध्ये परिस्थिती झपाट्याने बदलली आणि इस्रायलची निर्मिती झाली.
इस्रायलच्या निर्मितीनंतर वर्षभरातच 1949 साली सुएझ कालव्याच्या मुद्द्यावर जे युद्ध झालं त्या युद्धात अमेरिका तटस्थ होती, पण इस्रायलनं ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या मदतीने युद्ध केलं. त्यावेळेस इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभे असलेलं ब्रिटन आज इस्रायलवर बंदीची भाषा करत आहे. तर ज्या ब्रिटनमध्ये इस्रायलची निर्मिती झाली त्या इस्रायलचे पंतप्रधान ब्रिटन हा जगातील पहिला अणुबॉम्ब असलेला इस्लामी देश असं वर्णन करत आहेत. परराष्ट्र धोरणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, कायमचे असतात ते फक्त हितसंबंध. हेच या मुद्द्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा NDTV मराठी.